की मतमोजणी प्रक्रिया पार पडते. महायुतीचं पारडं जे कुठेतरी जड असताना पाहायला मिळतं. महाविकास आघाडीला कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागतो. बघा, महाविकास आघाडीचा पराभव झाला त्याच्यामध्ये वैषम्य वाटण्याचं आम्हाला कारण नाही आहे. का सध्याच्या निवडणुका आणि मतांचे जो घोडेबाजार चालला आहे हे प्रत्येक मताला 10 लाखापासूनच सुरुवात करतात आणि एकेका निवडणुकीला 25-30 करोड रुपये खर्च करून जे निवडणूक लढवतात त्याच्यासमोर सर्वसामान्य सामाजिक आणि विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता टिकूच शकत नाही आहे. त्यामुळे ह्या सध्याच्या निवडणुका म्हणजे घोडेबाजारच आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा जरी पराजय झाला तरी आम्हाला त्याचं काही दुःख वाटणार नाही. ठाकरे सेनेचे 6 खासदार आज शक्यतो संध्याकाळी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हां, खाल्लीच आहे घाण, ते खाऊन दे त्यांना घाण किती खायची तेवढी. परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गद्दारांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे जबरदस्त आता प्रचार मेळाव्यात चालू केलेला आहे. काल मुंबईत भांडूपमध्ये झालं. पुढच्या शनिवार रविवार सोमवार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसैनिक आणि मतदार ह्या गद्दारांच्या विरोधात पेटून उठलेले आहेत. का सर्वांना माहिती आहे ज्यांची काही अवकात नव्हती अशांना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली. ज्यांचा शिवसेनेशी काही योगदान नाही अशा जवळजवळ 4 लोकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि त्यांना खासदार केलं. आणि आता जे पुन्हा त्यांनी घाण खाऊन बेईमानी करून दुसऱ्या पक्षात निघून गेले, पण पुन्हा एकदा तिथला जो मतदार आहे तो तेवढ्यात जबरदस्त ताकदीने उभा राहणार आहे. भाई, एक भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय तो मेळाव्या दरम्यानचा. कुठेतरी फ्रस्ट्रेशन कुठेतरी पाहायला मिळतंय. नाही, मी ते पाहिलेलं नाही व्हिडिओ काय आहे तो, त्यामुळे काही मी बोलू शकत नाही. पण भास्कर जाधव सुद्धा एक अभ्यासू मोठे नेतृत्व आहेत. मिलिंद नार्वेकर सुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर चांगला आहे आणि दोघे हसत खेळत काम करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.